सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे। तुम्ही फेसबुक उघडा, तुम्ही इंस्टाग्राम बघा, तुम्ही मोबाईलचे मेसेज बघा आणि तुम्ही प्रत्यक्ष देवळात आलेल्या जे भाविक आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा। जिथं जाल तिथं आपोआप डोळ्यातनं पाणी येतं आहे, अंगावर काटा येतो आहे आणि सारं भारतभरचं हे भक्तिमय वातावरण बघून खरोखर की त्या रामाची जादू म्हणूया, ह्या रामाचं राममय वातावरण म्हणूया किंवा त्याच्याप्रती असलेली आपली भक्ती म्हणूया, आज भारत देश सगळा आनंदात आहे। प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे भाव एक वेगळंच काहीतरी आपल्याला सांगतायत। एवढंच नव्हे तर आज आपल्या रामाच्या मूर्तीसुद्धा अतिशय विलक्षण दिसत आहेत। सगळा राम तर खुश आहेच, पण सारा भोवताल खुश आहे। अजून आपल्याला आनंदी असायला अजून काय हवं? सगळेजण पुन्हा एकदा गर्जना करूया, जय श्रीराम, जय जय श्रीराम। साऱ्या भारत खंडात, भारत भूमीवर हा आनंद असाच पसरत राहो आणि आम्हाला पुन्हा पुन्हा मिळत राहो, हीच ह्या रामराया चरणी मनापासून प्रार्थना। श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळा अयोध्या येथे मोठ्या दिमागदार पद्धतीने व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। याच धर्तीवर पूर्ण भारतभर नव्हे तर जगभर जय श्रीरामचा नारा सर्वत्र गुंजला। जुन्नर तालुक्यात देखील ठिकठिकाणी हा उत्सव आनंदाने साजरा करण्यात आला आहे। नारायण गावातील सकल हिंदू समाजाच्या वतीने तसेच बजरंग दल, दुर्गा वाहिनी, विश्व हिंदू परिषद, शंभूराज प्रतिष्ठान, ब्राह्मण संघ व तमाम हिंदू समाजाच्या वतीने दिवसभर विविध धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सर्वात आकर्षणाचा विषय ठरला तो म्हणजे प्रभू श्रीरामांच्या जिवंत देखाव्याची भव्य मिरवणूक। ही मिरवणूक हनुमान चौक ते एसटी स्थानक ते पुन्हा श्रीराम मंदिरापर्यंत काढण्यात आली होती। या प्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशाताई बुचके, अनिल तात्या मेहेर, संतोष नाना खैरे, सरपंच डॉक्टर शुभदा वावळ, उपसरपंच योगेश पाटे, अमित बेनके, माजी उपसरपंच संतोष वाजगे, डॉक्टर लहू खैरे, डॉक्टर पिंकी कथे, प्राध्यापक पंजाबराव कथे, ॲडव्होकेट राजेंद्र कोले, सागर कोले व मोठ्या संख्येने श्रीराम भक्त, युवक युवती व महिला, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। आपण पाहत आहात याच कार्यक्रमाची काही निवडक क्षणचित्रे।
सिंहासन हे भजन आपल्या समोर या ठिकाणी सादर झालं आणि इतर सर्व मान्यवर पत्रकारांचं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. खरं तर आज प्रभू श्रीरामचंद्रांचा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही. त्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांचे भक्त आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, जी पालखी मिरवणूक आहे पालखीला एकदा सन्मानाने आपल्या अनेक पिढ्यांचा संघर्ष 500 वर्षांचा आणि खऱ्या अर्थानं ज्या आपल्या पूर्वजांनी बलिदान दिलं त्याचं कुठंतरी आज फलित म्हणून आज आपल्या पूर्ण देशवासियांना हा राम मंदिराचा उत्सव साजरा करता येतोय. खरं तर अक्षरशः प्रत्येक राम भक्ताच्या मनामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि हे वातावरण जगभरात असंच आहे. अख्ख्या हिंदुत्वामध्ये आज आपलं हिंदुत्व गाजवलं आहे. या राम प्रतिष्ठापनेमुळे अख्ख्या हिंदुत्वाला एक धारा मिळाला आहे. या रामवनी आपल्या 500 वर्षांपासून आपण जी प्रतीक्षा करत आहोत ती आज आहे. आज उत्तर पुणे जिल्ह्यातील एका छोट्या गावाची हा उत्साह पाहून आज माझं मन उतरलं आहे. आज अख्ख्या राम जन्मभूमीवर शिवजन्मभूमीवर हे उत्साह पाहायला मिळत आहे. भारतातील एकूण एक कोपऱ्यामध्ये हा माझी भावना एकच आहे. आज हा दिवस एवढा आनंदाचा आहे सर्व हिंदू बांधवांचा. आज 22 जानेवारी म्हणजे आपले प्रभू श्रीराम हिंदुस्थानचे त्यांचं मंदिर जे होते त्याचा आनंद उत्सव साजरा आज होते. आपले हे खूप आता जे नारेगावमध्ये बजरंग दल असेल कृषी संघटना असेल या संघटनेच्या मार्फत आज आनंद उत्सव साजरा केला जातोय आणि माझ्या मनात एवढा आनंद झालाय. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.